तर कसं आहे भावांनो, आता रूममध्ये आलोय ना, आल्यानंतर आवरायचं म्हणजे एक नंबर भाई. आपण एकदम गोरे गोरे दिसतोय, काही विषय नाही त्यात आहे. आणि आल्यावरती लगेच कळलं की पाणी संपलंय राव. आता पाणी घ्यायचं म्हणल्यावर जुनं सांगवीत जावं लागतं. मित्राची गाडी असते त्याच्यामुळं काही लोड नसतो. तर मित्राची गाडी पटकन चावी लावायची आणि निघायचं. हा मित्र आहे माझा मित्राची गाडी आणि गाडी मीच चालवतो. मित्राला अजिबात चालून देत नाही, कारण की मित्रावर मला अजिबात विश्वास नाही. त्याची तब्येत वगैरे बघितली का, कशी नाजूक आहे राव. गाडी इतक्यात आम्ही आडवो होऊ आणि हे मशीन चालते की नाही बघत होतो आणि अचानक पाणी आलं. तर बरं झालं ड्रम लावेल होता, नाही तर झाला असतं गेम. आणि हे सगळ्या पाणी बिणी आणण्याच्या याच्यात आहे ना, आपला व्यायामाचं थोडंसं टायमिंग हल्ला आणि आपला टायमिंग डायरेक्ट अंधाराचा झाला भाई. त्याच्यामुळं डायरेक्ट अंधाराचं भाई, अंधार होऊ नाही तर सकाळ होऊ, आपलं टायमिंग म्हणजे टायमिंग, करायचं म्हणजे करायचं. तर चला भावांनो, आज आपण थोडं तर थकलो होतो म्हणून आहे ना, भावाला लावलं पीठ मळायला ना, आपण बी लागलो डायटाला. तर डायटची प्रिपरेशन घेतली, मनुके घेतली, केळी, आणि त्यानंतर ड्रायफ्रुट्स टाकले आणि हे आलं आपलं भाई मध. मध म्हणजे एकदम गोडवा. भावाला लावल्या पोळ्या करायला, आपण केली भाजी. एक नंबर नाद विषय झालता भाई. भाजी म्हणजे विषय नाही. भाऊ बोलला डायरेक्ट, भावा भाजी असली कसली भाई, तुझ्या हाताला डायरेक्ट चव आहे रे भो, सुगरणच आहे तू. अरे बाप म्हणलो, एवढं सगळं ऐकल्यानंतर भाई मी पण चेक करून बघणं गरजेचं आहे नाही का. तर भाई खरंच चव